स्वातंत्र्यासाठी आम्ही बलिदान देणं म्हणजे मग काय आम्ही काय चुकीचं केलं का? लहुजी वस्ताद साळवे स्वातंत्र्यासाठी लढले नसते, त्यांनी हयातभर हा लढा उभा केला नसता तर हे स्वातंत्र्य मिळालं असतं का? त्यांचे वडील राघोजी साळवे या 1818 साली स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांविरुद्ध लढता पुण्याच्या त्या अल्फा लेवल कंपनी समोर धारती पडले. हा सगळा स्वातंत्र्याचा इतिहास आहे. आणि मग हा इतिहास जर आमचा असेल, आम्ही देशाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिलं, आम्ही देशाच्या याला अस्तित्वाला प्राधान्य दिलं, तर मग आमचं काय चुकलं? आणि मग आम्ही तिकडं स्वातंत्र्यामध्ये दिलं, आम्ही ब्रिटिशाच्या दृष्टीने गुन्हेगार जमात झालो, तारेच्या कुंपणात बंद झालो आणि मग आम्ही शिक्षणापासून या ठिकाणी लाभापासून वंचित राहिलो. आणि आता जर संविधानच म्हणतं हे लाभ यांना द्या, लाभ वंचितांना लाभ द्या, तर मग तो का मिळू नये हा मुद्दा आहे. आणि म्हणून या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024चा निकाल जो झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा, त्या निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. त्यासाठी बदर समिती नेमलेली आहे. बदर समितीचा सुद्धा अहवाल या ठिकाणी आलेला आहे. आणि या आरक्षणाचं मूळ सूत्र प्रगत आणि अप्रगत ज्यांनी लाभ घेतला, त्या सगळ्या अहवालात 21 अहवालामध्ये आले. आज बदर समितीसह सगळ्या आयोगाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. ते प्रगत आणि अप्रगत असे 2 गट करायचे आणि म्हणून जे अप्रगत आहेत त्यांना आता समोर आणायचं आहे आणि त्यांच्यापासून या लाभाला सुरुवात करायची. अशा पद्धतीचे हे आरक्षणाचं सूत्र घेऊन हे वर्गीकरण व्हावं अशा पद्धतीची मागणी घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी ही मागणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एक महाराष्ट्र राज्य आपण जे म्हणतो की फुले शाहू आंबेडकरांचं पुरोगामी राज्य, हे पुरोगामी राज्यच भाग आहे. याच्यामध्ये या 1 ऑगस्ट 2024च्या निकालानंतर हरियाणा, पंजाब, आंध्र, तेलंगणा, कर्नाटका आणि तामिळनाडू या राज्यामध्ये उपवर्गीकरणानुसार या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. मग महाराष्ट्रात का नाही? मग महाराष्ट्रात मोर्चे निघतात म्हणून आरक्षण रोखणार का? महाराष्ट्रामध्ये कोणी त्या बदल आयोगाच्या ह्याला हरकती घेतात म्हणून आरक्षण रोखणार का? म्हणजे कोणीतरी अन्यायाची भूमिका घेऊन ताकद निर्माण करतो, ताकद दाखवतो म्हणून आरक्षण रोखणार का? हा आमचा सवाल थेट शासनाला आहे. आणि म्हणून आता संविधानाने जे दिलेलं आहे, ते बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलेलं आहे, ते या 59 जातीला द्यावं ही मागणी घेऊन आम्ही उद्याच्या 9 तारखेला रस्त्यावर येत आहोत. आणि आमची एकच मागणी आहे की आरक्षणाची अंमलबजावणी करा. हा मोर्चा जो आता आम्ही नियोजन केलेला आहे त्याचा सर्व आढावा आता कशा पद्धतीने मागणी करायची साहेबांनी सांगितलेलंच आहे. आम्ही जो आता मोर्चाचं जे कृती समिती जिल्हास्तरीयवरती याच्यामध्ये 11 तालुके आहेत. 11 तालुक्यामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व बांधव सोलापूरमध्ये येणार आहेत 9 तारखेला. त्याचा रूट वगैरे आम्ही पूर्ण ठरवलेला आहे. शिवाजी चौक पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक, तिथून महात्मा फुलेंचा पुतळा, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकापर्यंत आणि तिथून हा पूनम गेटला त्याचा जाहीर सभा हे आयोजित केलेली आहे. तर याच्यामध्ये प्रमुख मागणी आम्हाला फक्त कुणाच्या हिश्श्याचं आम्हाला कापून घ्यायचं नाही. आम्हाला फक्त जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केलेली आहे तेच फक्त आम्हाला मिळावे, यासाठी आमची पहिल्यांदा मागणी आहे. आम्हाला इतर कोणत्याही कुणाच्याही ताटातला आम्हाला द्या किंवा त्यांचं कमी करून आम्हाला करा हा विषय नाहीये. ज्यावेळेस आरक्षण हे उपवर्गीकरणाचं नियोजन झालं त्यावेळेस आरक्षण हे मागासलेपणाचं रेशो बघून आरक्षण दिलं गेलं. तर त्याच्यामध्ये जे जे मागासलेपणातून बाहेर पडत गेले, जे प्रवर्ग मोठे झाले, जे शिक्षित झाले, त्यांच्यापासून आता इथपर्यंत आपल्याला जे वंचित राहिले त्यांच्यासाठी हे आरक्षण आता लागू करणं गरजेचं आहे. मुळात सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आम्हाला या दिवशी 9 सप्टेंबर रोजी या सर्वांना मी आवाहन करतो आणि आपल्या मार्फत विनंती करतो की अखंड सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाज आणि 18 पगड जाती असतील, 58 आमचे सर्व बंधू भगिनी 58 समाजामध्ये, यांना सगळ्यांना मी विनंती करतो की येत्या 9 सप्टेंबरला आपण सर्वांनी ताकदीनं तिथं उतरलं पाहिजे. मोर्चा काढून आपल्याला साध्य करायचं आहे फक्त आरक्षणाचं काम.
यासाठी मी सर्वांना विनंती करतो. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.